आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। हदगाव तालुक्यात डिझेलचा भीषण तुटवडा, खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी संकटात। निवघा बाजार येथील पेट्रोल पंपावर ट्रॅक्टरच्या लांबच लांब रांगा, कॅन आणि बॉटल बंदीमुळे शेतकऱ्यांची कोंडी। खरीप हंगाम अगदी तोंडावर आलेला असतानाच मुख्य डेपोकडून इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नांदेड जिल्ह्यासह हदगाव तालुक्यात डिझेलचा कमालीचा तुटवडा निर्माण झाला आहे। तालुक्यातील अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल संपल्याने वाहनधारक आणि शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत। निवघा बाजार येथील उत्तम पेट्रोलियम या पंपावर डिझेलसाठी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हाधिकाऱ्यांनी कॅन, ड्रम किंवा प्लास्टिक बॉटलमध्ये पेट्रोल डिझेल देण्यास सक्त मनाई केली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना डिझेल घेण्यासाठी थेट आपले ट्रॅक्टर आणि कृषी यंत्रे पंपावर आणावी लागत आहेत। यामुळे पंपांवर वाहनांची अभूतपूर्व गर्दी झाली आहे। तासनतास रांगेत उभे राहूनही शेवटी डिझेल मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांचे पंपावर वाद होत आहेत। संतप्त वाहनधारक आणि शेतकऱ्यांची समजूत काढताना पंप चालकांची देखील मोठी दमछाक होत आहे। शेतकऱ्यांची शेती मशागतीची कामे रखडली आहेत। प्रशासनाने या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन डिझेलचा पुरवठा पूर्ववत करावा, तसेच बाजारातील कृत्रिम टंचाईवर कडक नियंत्रण आणावे, असे शेतकरी व पेट्रोल पंप धारकातून मागणी होत आहे। ऐन पेरणीच्या आणि मशागतीच्या काळात डिझेल मिळत नसल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांमधून आता तीव्र संताप व्यक्त होत आहे। प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन डिझेलचा पुरवठा तातडीने सुरळीत करावा आणि शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी हदगाव तालुक्यातून जोर धरत आहे। M24 ताससाठी हदगावहून प्रतिनिधी कृष्णा चोतमाल, नांदेड।